ईश्वर देसाई संघ आपल्याला इनेक्शन मध्ये पंचांच्या भूमिकेत. चला लवकर पंच आमचे दोन आपण पाहू शकता. संदीप सोर आपण उत्तर भाने मॅन फ्रॉम आपण उत्तर अडिवली, दशरथ सोरखाते मॅन फ्रॉम दावडी याच गावचे भूमिपुत्र. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कोणाला पाहिजे जन्मान बेतोडी संघाच्या. बेतोडी संघ देखील एक खूप चांगला संघ आहे. आत्ता स्पर्धा झाली सप्राच्या मैदानावर, माताडी चषक उचलला या संघाने. काय कामगिरी केली ती. अमर तांडेल असतील, अजय असतील, आपण तर जितिकेश असतील, धीरज असतील, संपूर्ण संघाने खूप चांगली कामगिरी केली. मॅच झाल्यानंतर कोणताही संघ जो संघ जिंकेल त्याने कुठे जायचं नाही. विनर विनर मॅच होणार आहे. नाही आधीच्या सूचना आहेत त्या सूचनानंतर नेक्स्ट मॅच सोनारपाडा विपक्ष आपण तर देसाईमध्ये, त्यातून जो संघ जिंकेल तो ह्यातील पहिल्या विजेत्याबरोबर खेळेल. त्यानंतर तिसगाव विपक्ष देवीचा पाडा आणि उंबारली प्रेमचा संघ. काय जबरदस्त संघ. गावदेवी उंबारली संघ देखील खूप चांगला संघ. प्रेम असतील, ज्युनियर प्रेम, सिनियर प्रेम, सोमनाथ असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट भोपरचा संघ फाईट बॅक करेल. हॅलो रिव्ह्यू असणार आहे तर तुम्ही हाईट फॅक्टर रनआउटसाठी किंवा आपण तर वाईटसाठी वापरू शकता. पण 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. जर कॅमेऱ्यात काहीच झाला नाही तर ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देईल ते तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. बघा सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला आपण तर रिव्ह्यू असणार आहेत. एक तर तुम्ही हाईट फॅक्टर रनआउटसाठी किंवा वाईटसाठी वापरू शकता. पण तो 15 सेकंद गेली तर तुमचा रिव्ह्यू गमावणार आहात. जर एकदा रिव्ह्यू तुम्ही गमावला तर तुम्हाला मिळणार नाहीये. पण जर पंचांना जर आपण तर कॅमेऱ्यामध्ये जर योग्य डिसिजन आपण तर काहीच झाला नाही तो क्षण तर मग ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देतो मला मान्य करावं लागणार. बघा दोन्ही संघांच्या संघनायकांनी या सूचनेकडे विशेषतः लक्ष द्या. सामना सुरू होतोय. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पहिलं षटक घेऊन येतोय आपण आता जितिकेश येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय आपण दावडी गाव एन कडून. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला 163, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये 163 आपण मिड विकेटला डीप मध्ये आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला 163 तैनात आहे. अमर तांडेलला आपण पाहू शकता. जयला आपण धीरजला आपण पाहू शकता. मिड ऑनला आपण पाहू शकता. यावर्षीचा विचार केला तर अमर तांडेलने काय सप्रेवरती बॅटिंग केली, आज जवाब बॅटिंग केली ती. संघाला मेगा फायनलमध्ये पोहोचून दिला. रक्षक अजय पाटीलला आपण पाहू शकता. थर्डमॅनला जयला आपण पाहू शकता. 163 बॅकवर्ड पॉईंट कव्हर 163 लॉंग अप. ओ पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू खूप वेगवान चेंडू होता. ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. पहिला चेंडू निर्धाव फेकतो जितिकेश हा संघाचा खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक मॅचेस देणे आपल्या गोलंदाजीच्या बळावर बॅटिंगच्या बळावर या संघाला जिंकून दिल्या. जनुमान आपण तर बेतोडे संघाला पुणे जितिकेश गोलंदाजी मार्कवर 163 आपण लॉंग ऑफला डीप मध्ये पाहू शकता. जितिकेश पुणे गोलंदाजी मार्कवर. रक्षक अजय पाटील जितिकेश. ओ हवेमधनं चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. अडवण्यात यश मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. समीर आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. समीरने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पहिला चेंडू आपण तर हा देखील चेंडू खुलर टप्प्याचा होता. ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. अक्षयला आपण पाहू शकता. जितिकेश पॉवर प्लेचं षटक होतं. राईट आर्म ओव्हर द कडनं मारक होतोय. अक्षय ओ चेंडू वेल्लेप केलाय, सोडून दिलाय. पंचांकडे पाहिलं काय वेग आहे बघा. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. उत्सुकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. सोडून दिला चेंडू. यावेळेला करण काहीतरी बातचीत करतोय. करण सांगत असेल कदाचित की हा चेंडू वाईड नव्हता, याला कट करणं फार गरजेचं. रक्षक अजय बघा मोटिवेट करतो प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला. कारण एस्टेक्सचं कामच असतं ते की गोलंदाजाचं तुम्ही मनोबल वाढवणं फार गरजेचं. पॉईंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. जितिकेश ओ पण आता पूल करायचा होता. यावेळेला काय घडलं मैदानावर शॉर्टलेग रिजन मध्ये.
पंच नोची खूण करता म्हणजे एकूण 5 धावा. येणारा चेंडू फ्रीड असेल आता. चौकारच नव्हता मी तर म्हणेल तिथे, कारण का शॉर्ट लेग रिजन मध्ये जे क्षेत्रक्षेत्र त्याने लक्ष देणं फार गरजेचं होतं. 5 धावा मिळतात एकूण, म्हणजे एकूण आता फ्रीडचा चेंडू. नील संदीप भोईर. अरे संदीप भोईर म्हणजे 40 प्लस एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बेतोडी 40 प्लसचा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅटिंग करतो. नाही धीरज नाराज होते. धीरजला माहिती आहे तिथे चौकार नव्हता. सिंगल गेलेस ती काय हरकत नाही, पण 5 धावा आल्यात ना त्या फार भारी पडतात जेव्हा तुम्ही चेसिंग करता तेव्हा. तर सामना जर बरोबर आहे तर प्रथम विकेट नंतर टॉस. आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली होते. 7 धावा. येणारा चेंडू फ्रीट. आता अक्षय पायचा काय करतो इथून. जितिकेश राईट आर्म ओर द मारा करतोय. उडवलाय चेंडू पण फ्रीटचा चेंडू आहे. तर बाद नसणार इथे. 10 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. चांगला चेंडू हाताळला होता आपण. आता ओमकार इथे यावेळेला पिच होता पण त्याचा फायदा उचलला नाहीये. तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आहे ना ओमकार, तिथे तुम्हाला तैनात राहावं लागतं. तिथे जर तुम्ही चूक केली ते मैदानाची आउटफील्ड खूप चांगली आहे, कारण इथून चेंडू फास्ट निघून जाऊ शकतो. दीपक बिराडे बघा ना एक फेरी मारून आले, जणू काय वॉर्मअप करताय सकाळचं. ओ हुक करायचा होता यावेळेला. नील एक्झॅक्टली करतोय काय. इथे पण विकेट मिळाला असता. चेंडूवरती या, मी तर म्हणेल चेंडूची तुम्ही वाट नका पाहू, चेंडूवरती येणं फार गरजेचं आहे. पाणी पाहिजे तर पाणी घेऊन जा. पाणी कधीही मागवा तुम्हाला जर लागेल तेव्हा. तेच सांगताय धीरज की तुम्ही चेंडूवरती या, विकेट मिळाला असता इथे. एक्स्ट्रा धाव गेली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. याला 9 धावा आपण पाहू शकता. दीपक वाटतं मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुख आहेत वाटतं. फेरी मारून आले आहेत, बघतात ना. बघणं गरजेचं आहे ना, कोणीतरी एक नेतृत्व करणं फार गरजेचं जेव्हा स्पर्धा असते. पवन लोते म्हणजे खरंच जबरदस्त. आमचे केडीएमसीचे कर्मचारी आहेत, सध्या आता मला वाटतं विश्रांती घेत आहेत. नाही मला वाटतं दीपक त्यांच्याकडे काम द्या, 2 दिवसात 2 किलो तरी वजन कमी होईल असं काम द्या. पाण्याची देखील मागणी केली जाते. वन टू गो सनी. बघा नेक्स्ट मॅच देखील आपण दोन्ही संघांना कॉल करा. सोनारपाडा आणि देसाई संघ कदाचित मैदान येताना 2 रस्ते आहेत. त्यामुळे दीपककडे बाईक आहे म्हणजे आज काय बघायला. पवनकडेच बाईक आहे म्हणजे काय असते, वाऱ्याशीच वारता त्यांना. जितिकेश गोलंदाजी मार्कॉस साकला अक्षयला आपण पाहू शकता. हो बॅकपुढे जाऊन कट करता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस केलंय. एक चांगलं षटक मी तर म्हणेल ओमकार पाटील संपलं इथे, कारण का 5 धावा देखील एक्स्ट्रा आल्या होत्या. पण तरी देखील काय गोलंदाजी केली जितिकेशने, जबरदस्त गोलंदाजी. तो चौकार अडवला असं कदाचित इथे आपण तर धावांचा स्पेल कमी असता. पण पहिलं षटक संपलंय. धावसंख्या दाखल करते जर्मन आयरे संघ प्रथम बॅटिंग करतो. 9 धावा बिनबाद. डीजे मास्टर बघा, षटक संपलं, विकेट गेला की आपण डीजे लावायचंय, कारण त्यासाठी डीजेचं मनोरंजन असतं ना. बरोबर आहे दशरथ, कारण का इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सोनारपाडा योगेशचा संघ इनेक्शनमध्ये असणार, त्याच्या अगेन्स्ट आपण तर देसाई रवीचा संघ इनेक्शनमध्ये असणार. त्यामुळे दोन्ही संघ जर आला असेल तर टॉससाठी यायचंय. अजय पाटील आले, त्या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळू. काय बॅटिंग केली ती सप्रा मैदानावर. माताडी चषकमध्ये संघाला मेगा फायनलमध्ये पोहोचून दिलं. कवर्सला 2 षटकार. साकेला करणला आपण पाहू शकता अजय. ओ पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, वेगवान चेंडू. काय सुरुवात केली, ज्याप्रमाणे आपण जितेकेशने सुरुवात केली ती सुरुवात अजयच्या माध्यमातून बघायला मिळते. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला मिड विकेटला आता तैनात केलंय अमरला. लॉंग ऑनला आपण जितिकेशला पाहू शकता. अजय हो चांगला चेंडू होता, यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पडलाय. मिड ऑनवरनं चेंडू चाललाय. जितिकेश सहजतेने आलेत, जितिकेशला माहिती सिंगल देऊन जास्त मिळणार नाहीये. एक ने धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. जनमान आयरे संघ प्रथम बॅटिंग करतो. 10 धावा दुहेरी अंकामध्ये.
अक्षय पाहायचं तर कशाबरोबर बॅटिंग करतो, जे अक्षयच्या बॅटमधून एक चौकार देखील आला होता. साईडला क्षेत्ररक्षण शॉट ताडमॅनला पण जयला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट पॉइंट कव्हर्स एक डीपला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला पूल केला या वेळेला. फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. प्रयत्न खूप चांगले केले पण चेंडू जमीन लगत गेले. चौकार. आई माझी ते लंबा मायेचा हाय ते मॅनेजमेंट कमिटीच्या ज्या सूचना आहेत त्या मी तुमच्यावर पोहोचवतो. बघा 3 तुमच्याकडे संधी असणार आहे. त्याचा एकच त्यासाठी रिव्ह्यू असणार तुमच्याकडे. हाईट फॅक्टरसाठी, रनआउटसाठी आणि वाईटसाठी. तो तुम्हाला रिव्ह्यू फक्त 15 सेकंदात घ्यायचा आहे. जर पंचान आपण तर कॅमेऱ्यात व्यवस्थित काही झालं तर पंच जे डिसिजन देईल तर तुम्हाला मान्य करावं लागणार. कारण दोन्ही पंच आमचे ऑफिशियल चांगले आहेत. SP पॅनलचे आपण तर दिनेश सोरकात आपण पाहू शकता. दशरथ सोरकातेला आपण पाहू शकता. संदीप भानेला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम अडिवली. तर दोन्ही चांगले क्रिकेटर देखील आहेत. दावडी संघ देखील 40+ एक नवीन संघ तयार झाला. चांगली स्पर्धा खेळले होते ते देखील पण काही जेल सुटले त्यामुळे त्या संघाला पराभूत व्हावं लागलं. अजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अक्षय. फुल टॉस लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. वाईडिश लॉकरला चेंडू वेगाने चाललाय. जितिकेश आधी थांबले. पहिलं वाट पाहिली चेंडूची आणि नंतर मात्र चेंडू धावले आणि मग चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॅटिंग करतोय. 8 चेंडू 15 2 चौकार देखील आहे. चांगली बॅटिंग करतोय. सलामी मिळालाय त्याला माहिती आहे. पॉवर प्ले मध्ये आपण आता एकूण धावा जमवले 18. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षण आणलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेलं आहे. अजय ओ पूल करायचा होता एज घेऊन. हो काय क्षेत्ररक्षण केलं. लाजवाब क्षेत्ररक्षण. अक्षय मी तर म्हणेल चौकार वाचवलंय. खूप चांगलं क्षेत्र. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा करताना तेव्हा गोलंदाजाला मात्र संधी मिळते. त्याची ताकद वाढते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अजयच्या मध्ये. स्ट्रायकला करणला आपण पाहू शकतो. करण भगत एक चांगला बॅटर आहे. पण पाहिजे आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सुरुवात चांगली झाली. जर्मन आयरिश संघाची देखील टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अजय लॉफ केला. ऑन साईडला पूलच्या माध्यमातून पाठवलंय. गॅप पडणं मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. धावा झाल्या 23. या षटकात धावा आल्या तब्बल आपण बघितले तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 14 धावा आल्यात. म्हणजे एकूण 23 धावा धावफलकाती लागल्या. चांगली सुरुवात दमदार सुरुवात जर्मन आयरिश संघाने. एकही गडी बाद झाला. अक्षयचं कौतुक करेल. करणने देखील खूप शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिळाला. लगेच त्याच्यावरती प्रहार केला आणि पूलच्या माध्यमातून चेंडूला गोल केला. यावेळेला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून जी गॅप होती ना लॉंग ऑन आणि वाईडिश मिड विकेट मध्ये त्या गॅप बंद चेंडूला काढलाय. चौकार विकेट्स गेल्यानंतर षटक संपल्यानंतर तुम्हाला संधी देऊ. पछता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. धीरज पाटील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा अजून एक. पॉवर प्ले संपलाय आता. 2 षटकात 23 धावा. जर्मन आयरिश संघ प्रथम बॅटिंग करतो. टॉस जिंकला पण काही खेळाडू ऑन द वे होते. त्यामुळे संघनायकाने विचार केला सनील पाटीलने की आपण बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत. आता साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण. शॉर्ट लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आणि लॉंग ऑनला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. अमर तांडेलला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट ताडमॅन पॉइंटला एक क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरला धीरजला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. धीरज गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू. यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. वेग प्रचंड आहे. तिन्ही गोलंदाजांचं पहिलं चेंडू ना ओमकार आपण तर निर्धाव गेलेत. तिन्ही गोलंदाजांनी ऑप्शनच्या बाहेर चेंडूला फेकले होते. चांगली सुरुवात बघायला मिळते धीरज पाटीलच्या माध्यमातून.
दावडी एन कडून स्ट्रायकेनला आपण पाहू शकता अक्षय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. करणच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. बॅटम ऊर्ध्वकडनं मारा करतोय. ओ पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. खेळपट्टीचा विचार केला शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी आणि पाटा खेळपट्टी होते बघा ना. चेंडू पडल्यानंतर किती वेगाने स्किट होतोय. अजयचं कौतुक करेल. खूप चांगलं यष्टीरक्षण करतोय यष्टांच्या पाठीमागे. 23 धावा जनुमान आपण तर आयरे संघ प्रथम बॅटिंग करतोय. धीरज पाटील सुरुवात चांगली केली. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत त्याने. हो उडवला हेलिकॉप्टर यावेळेला. लँड कुठे झालाय? वायडिश लॉंग ऑन सी मार्शा पार षटकार. क्या बात आहे. मालिकेवीरसाठी सायकल देखील आहे, कूलर देखील आता गरजच आहे. कारण थोड्या दिवसात आपण पाहिली तर गरमी देखील चालू होणार आहे. दीपक बघा प्रत्येकाला मला वाटतं आल्यानंतर त्यांच्याजवळ संपर्क साधायला लावतो आणि गरजेचे आहे. असे पगार जे पाहिजेत तुमच्याकडे संशय तरच दीपक तुमची स्पर्धा यशस्वी होईल. एकट्याने काम करून स्पर्धा होणार नाहीये. मनुष्यबळ असणं फार गरजेचं आहे. मॅन पॉवर असणं फार गरजेचं आहे. धीराज पुणे गोलंदाजी मार्कस टाकला अक्षय. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेला आपण तर पंच केलाय. चेंडू जोपर्यंत आपण मिड ऑफ वरून जाईल लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक येईल चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळते अक्षयच्या मध्ये. षटकार आल्यानंतर चेंज ऑफ पेस थोडासा गती कमी होती. अंडरआर्म स्टाईलने आपण तर पंच केला. यावेळेला धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 31 धावांची भागीदारी. 2 बॅटर अक्षय आणि आपण मध्ये खास करून करणच्या माध्यमातून दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतात. अक्षय खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक फटक्यामध्ये त्याच्या आपण तर विविधता बघायला मिळाले. धीरज हो चांगला चेंडू हा देखील बॅटची कडा घेऊन आपण तर चेंडू गेला. यावेळेला पॉइंटला ऑन साईडला आपण मिड विकेट क्लिअर करायचा. चेंडू पडला तर खाली राहिला. धावसंख्या धाव फलकावरती 32 धावा. बिनबाद 32 अशी सलामी आपल्याला बघायला मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. बेतोडे संघाचं देखील कौतुक केलं. आतापर्यंत विकेट जरी मिळाले पण धावांचा वेग देखील त्यांनी वाढू दिला नाहीये. आपण तर लिमिटेड ओव्हरमध्ये आपण 10पेक्षा जास्त धावा म्हणजे मोठ्या नाहीयेत. चेंज पेस पूल केलाय. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगला. झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले ते यावेळेला समीरने. पाण्याची मागणी केली. 2-3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या 34 या षटकात धावा आल्या. तब्बल आपण पाहिले तर 11 धावा आल्यात. येस डीजे जरा पाणी घेऊन जायचं. चला जरा जा जा आपण घेऊन जा. चालेल मॅनेजमेंट कमिटी जा. प्रत्येक वेळ बघा दीपकचे लक्ष बघा ना किती बारीक लक्ष. एक मिनिट डीजे मास्टर. टॉस साठी यायचंय. सोनारपाडा आणि आपण देसाई रवीचा संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. लावलं त्यांनी आल्या आल्या
महाराष्ट्राची परंपरा ढोलकी आणि लावणी जबरदस्त संगीत आहे. 2-3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 11.33च्या सरासरी 34 धावा कुठल्या गेल्या. विकेट मिळाला नाहीये. पुन्हा एकदा संघनायकाने जितिकेश भोईरला पाचारण केलंय, आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. एक झेल देखील सुटलाय 3 षटकामध्ये. घडलं नीलकडनं एक चौकार गेला, समीरकडनं झेल सुटलाय. पण या गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये. त्या तुम्हाला विसरून आता 2 षटकामध्ये ना चांगला खेळ करावा लागणार आहे. जितिकेश आलाय. साईडला क्षेत्ररक्षण एक शॉट लेग रिजन मध्ये नीलला आपण पाहू शकता. समीरला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिड विकेटला आपण पाहू शकता धीरज आलं होतं. अमरला लॉंग ऑनला आपण पाहू शकतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणमध्ये बदल केला तर नीलला आता कोणत्या पोझिशनला पाठवलं जातंय पाहायचंय. मिड ऑफला थोडंसं डीप मध्ये पाठवलं जातंय. एक क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉइंटला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं कारण 12 चेंडूचा खेळ बाकी आता. कारण का इथून 34 धावा झाल्या आहेत. कारण की जितेशला माहिती आहे की इथून फास्ट खेळावं लागणार आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं त्याने बदललंय आता. साकेल अक्षय. ओ हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलाय. मिनी हेलिकॉप्टर बघायला मिळाला. मिड ऑर्डरला चेंडू चालला लॉंग ऑनला. चांगली बॅटिंग करतोय अक्षय. चेंडूच्या मॅरिडमध्ये तो बॅटिंग करतोय. 35 धावा दाखल करते लागल्या. 35 धावांची अवैध भागीदारी बघायला मिळते. दोन्ही बॅटर आता मात्र पाहिजे 11 चेंडूमध्ये किती धावा करतायत. कारण 60+ धावा करणं फार गरजेचं आहे. जनमान बेतोडी संघाची बॅटिंग खूप चांगली आहे. धीरज आहे, जय अजय आहे, अमर तांडेल सारखा एक अष्टपैलू आपण तर एक बॅटर आहे ज्याने आत्ताच 50 धावा कुठल्यात माताडी चषकमध्ये. हो चांगला चेंडू याला हवेमध्ये खूप चांगला झेल पकडला जातो यावेळेला. नीलने अप्रतिम झेल पकडलाय. बॅटर बाद. खूप चांगला झेल पकडला गेला पण तर मिड ऑफला 7 धावा केल्या पण 7 उत्तम दिली. 35 धावांची भागीदारी तोडण्यात अखेरकार जितेकेश सनील पाटील आलेत. सनील पाटील आलेत. विकेट्स मिळाला जितेकेशला अखेरकार. ज्या विकेटची आपण तर गरज होती ब्रेक थ्रो मिळून दिला जितेकेशने. खूप चांगला झेल पकडलाय नील भोईरने. आता मी तर म्हणेल संघनायकाने ज्या चौकार गेला तर त्या माफ केल्या असतील त्याला आता एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं गेले. अजून एक क्षेत्ररक्षक आपण तो मिड ऑफला तैनात केले गेले. तर डावखुरे बॅटर आले त्यामुळे आता क्षेत्ररक्षण थोडासा बदल बघायला मिळतो यावेळेला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पॉईंटला क्षेत्ररक्षण 30 सरकारच्या म्हणजे समीर तैनात आहे. समीर लॉंग ऑफला आपण थोडंसं धीरजला डीप मध्ये पाहू शकता. एक एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण यावेळेला. जितेकेश गोलंदाजी मार्कवर दावडीगाव एंड कडून. एंड बदललाय त्याने आता सनील पाटील साठी संघनायक आहे. ओ यॉर्कर चेंडू होता. स्टिअर करायचा होता. वेग प्रचंड होता. काही कळायच्या आधी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त चेंडू होता. खूप चांगला चेंडू. नो बॉल. व स्टेपिंगचा मला वाटतं नो बॉल असतं. संदीप नो बॉल आहे. नो बॉल आहे. तानाजी पाटील सारखा देखील खेळाडू नाहीये संघामध्ये.
एक नाही, धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करेल 36 धाव म्हणजे येणार चेंडू फ्रीट. पुन्हा एकदा जितिकेशच्या माध्यमातून आपण तर नो टाकण्यात आलेलं आहे. पहिल्या स्पेलमध्ये देखील नो चेंडू टाकला होता, आत्ता देखील. चला नेक्स्ट मॅच. सोनारपाडाचे कॅप्टन म्हणजे योगेशचा संघ इनेक्शनमध्ये आणि रवी म्हात्रेचा संघ इनेक्शनमध्ये असणारे जितिकेश. फ्रीटचा चेंडू राईट आर्म राऊंड द गंड मारा करतोय. हो, चांगला चेंडू यावेळेला स्टिअर केला, फक्त दिशा दिलीये. चांगलं क्षेत्रक्षण, चांगलं क्षेत्र. विकेट मिळतो का पाहायचं इथे. विकेट मिळाला असता. 2 धावा मिळत आहेत. अजय पाटील थोडेसे नाराज होत आहेत. विकेट मिळाला असता इथे. फ्रीटवर तुम्हाला विकेट कशाने मिळाला असता. एक तर आपण तर विकेटच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून आणि विकेट मिळाला असता. दोन्ही धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 38 धावा. अजय पाटीलला माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची असते. चेसिंग जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा त्या तुम्हाला एक एक धाव फार महागात पडतात. जितिकेश आज पहिला दिवस आणि पहिलीच मॅच. ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू चालला डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. अंदाज चुकला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या दाखल कधी. एक गडी बाद 42 धावा. आयरेस संघ जयनुमान आयरेस संघ. थोडंसं मी तर म्हणे समीर थोडा प्रेशराईज क्रिकेट खेळतोय. प्रेशराईज क्रिकेट खेळू नका. जर तुमच्या मनात जर शंका असेल तर थोडंसं ती बाजूला करा. काय विचार असेल ते बाजूला करा आणि क्रिकेट तुम्ही मनमुक्त आपण तर संकोचपणे घ्या. कोणतं टेन्शन असेल ते बाजूला करा. तर इथे विकेट 4 धावा नसत्या मिळाल्या पण इथं नशिबाचा चौकार मिळाला सनीलला. जितिकेश. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑफ चेंडू चाललाय. एकच जमिटे चांगलं क्षेत्रक्षण धीरजच्या माध्यमातून बघायला. धावसंख्या दाखल 43. चला देसाई संघ जर आपण आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. सोनारपाडा संघ जर आपण आला असाल तर टॉस साठी यायचंय. कारण इथून जो संघ जिंकेल तो या पहिल्या विजय त्या संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. तर मग विनरची मॅच होईल. एक संघ तर आलायच. 43 धावा दाखल करते आपण पाहू शकता जितिकेश. वैयक्तिक आपण तर दुसरं संघात 4थं षटक स्टाकेला अक्षयला आपण पाहू शकता. सलामी अक्षय. हो, जबरदस्त चेंडू. बॅट अँड पॅडामधून चेंडू निघून गेला. बॅटचा फ्लो बघा ना किती वेगाने फिरलाय. इथपर्यंत आवाज आला. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपलंय. आपण इथं 4थं या षटकात धावाला तब्बल जितिकेशचे आपण पाहू शकता. त्यामध्ये एक फ्रीटचा देखील चेंडू आला होता. 9 धावा आल्या एकूण. त्रेचाळीस. एक बॅटर बाद. आता अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे. तानाजी पाटील नाहीये संघामध्ये. त्यामुळे आता गोलंदाजी कोण करतो पाहिजे. अंतिम षटक स्लॉगरचं षटक हानामारीचं षटक. सोनारपाडाचा संघ देखील इथे आलाय. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. आर्यन काय बघतो ट्रॉफ्यांकडे. नाही, सर्वात जास्त ट्रॉफी मारणारा संघ यावर्षी RM11 सोनारपाडा संघ. अमोल पाटील काय लाजवाब बॅटिंग करतो. अमोल पाटीलचा विचार केला ना मैदानात शांतता देतो पण मैदानात आलं जे रुद्ररूप धारण करतो ना विपक्ष संघाच्या गोलंदाजांना सळो का पळो करून सोडतो. अतिशय गुणवान खेळू या संघाचा. यंगस्टर देखील खूप चांगले आहेत या संघामध्ये. अक्षय आलेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. कमबॅक झालेलं आहे इथं. मी तर म्हणेल जनमान बेतोडे संघाचं. जर एक्स्ट्रा धावा आले असेल एक्स्ट्रा धावाचा विचार केला तर तब्बल 9 आलेत. 2 चौकार आले स्पीडमुळे. सनील पाटील पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा या षटकामध्ये तेच घडले. प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी पहिला चेंडू डॉट फेकले. जनुमान आपण तर बेतोडी संघाच्या माध्यमातून बघायला मिळालंय.
अक्षयला आपण पाहू शकतो. अक्षय तांडेल राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक सायकला सनी पूल केलाय, उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. सुनीलने खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. नाही तो पाहिजे चौथ्या क्रमांकावरती. सेकंड बॅटर आपण पाहू शकता कल्पेश आलाय. सुरुवात काय दमदार केली ती जर्मन आयरिश संघाने. अक्षय हो वेल्लेप केलाय, पंच वाईटची खूण करतायत. असं काय दाखल करते आपण पाहू शकता. बेला 44 धावा. अक्षय सारखा बॅटर नो स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईक घेणं फार पण जर्मन बेतोडी संघाचं कौतुक करेल. काय वापसी केली, जबरदस्त वापसी केली. लाज जबाब आहे अक्षय. हो अजून एक चांगला चेंडू. मग कॉड बियान आहे त्या अजयने चेंडू का फेकला, त्या जयचं कौतुक करेल बघा. जयने किती जोरात अपील केलं, तर त्याला माहिती आहे जय. नवीन बॅटर त्यात विशाल येत आहेत, दावा येत नाहीत. अक्षयचं कौतुक करेल, जबरदस्त गोलंदाजी. लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकतोय तो. राईट आर्म राऊंड द गेटनं मारा करतोय. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण त्याने सजवलंय ना, पॉईंटच्या क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला क्षेत्र. तैरे संघाला 2 धावांची पॅनल्टी लागणार, कारण टी शर्ट वेगळी. जेव्हा बेतोडे संघ जनुमान बेतोडे संघ बॅटिंगला येईल तेव्हा आम्ही ते ऍड करू. अक्षय ड्राईव्ह केलं, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बेला 45. धावा. चेंडू बाकी दादा आपण पाहू शकता. वेळेला 2 चेंडूचा खेळ बाकी. अक्षय जबरदस्त गोल. अक्षय तो अक्षय हो फटका चांगला. या वेळेला वाईडिश लॉंगाला चेंडू वेगाने चाललाय. अमरचं कौतुक करे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखल करती 47. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू या सत्रातील. जबरदस्त वापसी केली जनुमान. आपण तर बेतोडी संघाचं कौतुक करेल. 3 षटकामध्ये जबरदस्त धावसंख्या होती. 10+ होती, 34 होती. 10 पुन्हा 33च्या सरसंबट. पण त्यानंतर काय कमबॅक केलं. जितिकेचं षटक हाताळलं, खूप चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर अक्षयचं कौतुक करेल. अक्षय तांडेलचं कौतुक, काय गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये बघा ना. अक्षय तो अक्षय हो पुणे धावन साईडला टर्न केलाय. मिडकुटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद. धावसंख्या दाखल करते 48. 49 धावांचं लक्ष असणार जर्मन. आपण तर ज्यावेळेला बेतोडे संघासमोर धावा दिल्यात आपण 48. 49 लक्ष असणार आहे. विकेट्स गेले तब्बल विचार केला तर 2 धावांची पॅनल्टी लागणार आहे आयरिश संघाला.
का ते 1 मिनिट इकडे यायचं आहे लवकर जरा. काय मॅनेजमेंट कमिटीचे ते देखील एक प्रमुख आहेत. हॅलो, 3 गडी बाद 48 धावा झालेत. पाहिजे आता मॅनेजमेंट कमिटी काय निर्णय घेते. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक ओमकार पाटील मेंट्रम आपण तर कोळेगाव. तर इथून जो संघ जिंकेल तो लगेच आपण तर सोनारपाडा संघाबरोबर फाईट बॅक करेल. येस टीजे. टॉट बॉलने सुरुवात. धीरज मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय गुरुदादा म्हात्रे आणि इन्व्हाइट करतोय याचं व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दावडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हो, इथे सुद्धा मागे खेळायचं होतं, सफल अगोदर झालं होता. ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाऊन फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. एक प्रचंड सुनीलकडे अनुभव सुनीलचं सध्या पणाला लावतो, कारण की 4 धावांचं ऑलरेडी पॅनल्टी आणि त्यातल्या त्यातमध्ये धावाही कमी झाल्या. त्या बचाव करायच्या 45 झाल्यात 48. दोन डॉट आणि त्यानंतर आपण बघतोय धुमाल सर यांचंही आगमन झालंय. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. याचे सर आपलं दावडी चषक मध्ये खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा इथे दाफोलका आपण बघतोय, दाफोलकावरती एक धाव लागले स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय. 5 लाख सूर्य 49 आणि त्यातही
तिसऱ्या बॉलवरती सिंगल बघायला भेटते. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल, कारण की पहिल्याच 3 बॉलवरती फक्त एकच सिंगल सनीलने आतापर्यंत खर्च केली आहे. धावा कमी आहे, धावांचं संरक्षण करायचं आहे, बॉलिंग चांगली करावी लागेल. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, वाईडिशला लॉंग ऑफ उभा आहे. शॉर्ट मिड ऑन आणि मिड ऑफ नाही आहे. पॉवर प्ले सुरू आहे. सफल होऊन गुडघा टेकून खेळायचं. ऑन साईडला मन अगोदरच बनवलं अमरने. डॉट बॉल येतोय, चांगली बॉलिंग. 4 बॉल एक धाव फलकावरती आपण बघतोय. 4 धावांची पेनल्टी घेऊन उतरलाय मैदानावरती आयरे संघ. तरी सुद्धा पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉलवरती सनीलने एकच धाव खर्च केली आहे. चांगली बॉलिंग होती. वेग प्रचंड, टप्पा लाईन त्याच्याकडे अचूक आहे आणि सतत त्याच जोरावरती चांगली बॉलिंग त्याची होती. अमोर समोर पुन्हा एकदा सनील शॉटला एक्स्ट्रा कव्हर उभा आहे, शॉटला स्क्वेअर लेग उभा आहे. इथे सुद्धा डॉट बॉल, इथे डॉट बॉल येतो. वॉट बॉलिंग, काय गोलंदाजी होतीये. अजून एक डॉट बॉल बघायला भेटतो. 5 बॉल एकच धावगी, धाव फलकावरती झाली आहे. पहिले 2 बॉल डॉट, नंतर सिंगल, पुन्हा 2 बॉल डॉट. 49 आणि म्हणजे जर 49 धावा त्यातनं 4 मायनस केला तर फक्त 45च करायचं. त्यातल्या त्यातही 5 बॉल मध्ये एक स्लोअर आणि पिक केलंय, सरळ फेकून दिलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. पॅरलल स्ट्रोक अमर तांडलने मारलाय पहिला दमदार षटकार. षटक संपन्न. पहिला धावा फलकावरती 11. 7 धावा षटकामध्ये आणि 4 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या तर 11 धावा फलकावरती बनतायत. आणि गरज अजूनही विचार केला तर 24 बॉल मध्ये 34 धाव्यांची. शूज आपण बघतोय जे आम्हाला पुरस्कृत केलेत ते आमचे फिलासजी धुमाल सर यांच्याकडनं आम्हाला शूज आलेत. सरांचं नुकतंच आगमन झालंय. सरांचं खूप खूप हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या मार्फत आपल्याला जे व्यासपीठासमोर अगदी आपण शूज बघतोय त्याने आम्हाला पुरस्कृत केलेत. निशात आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, वॉट इज शॉट, कर्क स्ट्रोक, थेट फेकून दिले बॉलला. सरळ चाललाय लॉंग लेगला बॉल. धीरजने सुरुवात केली डावाला, जो पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये निशांतचं केलंय स्वागत षटकाराने. चेंडू कधी हरवला, भिजला, फुटला तर नवीनच दिला जाईल. स्पर्धेचा नियम आहे बघा दोन्ही संघांनी, आणि यापुढेही कोणीचा संघ असेल अनाउन्समेंट आपण ऐकत असाल तर चेंडू कधी हरवला, भिजला, फुटला तर नवीनच दिला. षटकार येतो आणि स्विचिट रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं. पिल्ला निषाद करणं झालं होतं. नकार येतोय पंचांचा. डॉट बॉल येतोय. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं धीरजला माहिती कमी धावा आहेत पण तरी सुद्धा बॉलिंग चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर त्या पॅनल्टीच्या धावा ऍड झाल्या. तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा दिल्या होत्या त्या मात्र सनीलने. पण या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार, नंतरचा बॉलआउट, कमबॅक लगेच केले निषादने. सेव्हन्टीन 17 धावा फलकावरती आहेत. ओ वॉट बॉल, हल्ली कॅप्चर केलायचं होतं, जमलं नाही. ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि यष्ठा उद्ध्वस्त केल्यात. धीरजला दाखवला डगआउटचा रस्ता. 17 वरती बसतोय. धक्का पहिला बेतवडेला.
थोडा बाहेर चला नकार दिला अमरने. सतरावरती धक्का बसला पहिला. धीरज डगआउटला जातोय. षटकार जरूर त्याने मारला पण त्या प्रत्युत्तर निशांतने वाईट बॉल येतोय. खराब डिलिव्हरी. अवांतर धाव 18वरती दाखवला गेटिंग ऑन स्कोर बोर्ड. सगळ्यातला पण बघतो फलंदाज अजय आलाय. अमर आणि अजय ही जोडी मैदानावरती. 21 बॉल आणि अजूनही हो अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल आणि त्यावरतीही मिळते विकेट. पुन्हा एस्ट उद्ध्वस्त सगळ्यात निशांतने पुन्हा कमबॅक केलंय आणि इथे अजून एक धक्का दिलाय. शून्यावरती परततोय. इथे अजय सुद्धा चाललाय आता डगआउटला. पूर्णपणे बागफुटो टाकण्याचा प्रयत्न कारण की 45 धावांचं संरक्षण करायचंय आणि त्यातल्या त्यात मात्र ही मिळते विकेट दुसरी. 18 झाले धावा. अजूनही 31 धाव्यांची गरज आहे. निशांत पुढचा बॉल या षटकातील. बॅटच्या आतल्या बाजूला बॉल होतो. जय आलाय. बॅटिंग ट्रॅक वरती स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. टाऊन दी बॉल उचलून फेकेल. 9 सेकंडला फेकी येते. अमर धावतोय आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुढे झाले. धावफलकावरती एकूण धावा 20 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. 19 बॉल 29 धावा. चेंडूपासून 10 धावा जास्त. या पुढची मॅच विनर असेल म्हणजे सोनारपाडा संघाला आता मॅच विन दिली जाते कारण की त्याचं कारण देसाई संघ इथे काय कारण असं उपस्थित नाहीये. सो इथनं विनर असेल. पुढची मॅच ड्राईव्ह केल्या. लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला भेटतो. लॉंग ऑफला फिल्डर उभा. चांगली फिल्डिंग होते. एक जा मिळते सिंगलने स्कोर बोर्ड 21-21 वरती 2 आणि षटक झाले संपन्न. दुसरा आणि आपण करूयात इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण विलास सरांना आपण सन्मानित करणार आहोत आणि मी सोनारपाडा गावचे हरिश्चंद्रजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण विलास सर धुमाल यांचा सन्मान करूयात. आणि हे सर्वच सरांच्या हाताखाली शिकलेले शिक्षक आहेत. सर स्टुडंट आहेत त्यांचे. आर्यन असेल, तेजस असेल, त्यासोबतच आमच्या सोबत जोडले गेलेले आमचे गुणसंख्या लेखक
रोनक असतील, रोनक सोबतच बरीचशी कमिटी आहे जे सर्व विलास सरांच्या हाताखाली शिकलेले आहेत. आणि विलास सरांनी या स्पर्धेमध्ये शूज पुरस्कृत केले. टाळ्या झाल्या पाहिजे विलास सरांसाठी. आणि त्याचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. हरचंद्रजी ठाकूर सोनारपाडा यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडतोय. सोनारपाडा यांचा शुभ सन्मान घेऊयात. मी या स्पर्धेचे आयोजक नरेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊयात. मी दादांना रिक्वेस्ट करेन नरेश दादा आपण यायचा आपल्या शुभ हस्ते आपण सोनारपाडा हरचंद्रजी ठाकूर यांचा शुभ सन्मान घेऊयात. आणि नेहमी सोनारपाड्याची मॅच कुठेही असू द्यात हरिचंद्रजी उपस्थित असतात, संघाला प्रोत्साहन करतात. विलास सर आणि नेहमीच आम्ही त्यांना बघत आलेलो. कधी कधी आमच्याकडे मिस्टेक नावामध्ये असते कारण की आम्हालाही एवढ्या गोष्टी आठवण राहत नाही. त्यानंतर अजून एक आपण शुभ सन्मान घेतो दादांचा. दादा मी कसं नरेश दादा आपण थांबायचं आपलं शुभ असते आपण अजून एक शुभ सन्मान पार पाडूयात. हे सर्व आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये सर्व आमचे मान्यवर यांच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करतोय. मायाची प्रेमाची उद्धार शाल स्पर्धेची आठवण मोमेंटो देऊन आपण हे शुभ सन्मान पार पाडतोय. आमचं मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स त्यामध्ये सर्व शुभ सन्मान. आणि चला पंच करूयात सुरुवात मॅचला. काय डिसिजन असेल तर आपल्यापर्यंत पोहोचेलच. आणि थोड्याच वेळामध्ये आपण पुन्हा मॅचला सुरुवात करूयात. दोन प्लेअर बाहेर आहेत. तटे सकाळचा हो सोडून दिलाय जयने. काय घडलंय सनीलने जीएसटी दाखवली तीच वाकवली आणि फलंदाजाला दाखवला डगआउटचा रस्ता. अजून एक विकेट मिळतीये. जयने मात्र सोडून दिला तो बॉल. त्याला वाटलं बॉल वाईड आहे की काय, तो पाहतच राहिला आणि पाहता पाहता यष्टच उद्ध्वस्त केल्या सनीलने. विकेट मिळते जयची. धक्का बसतो अजून एक टीम बेतवडेला.
धावा 21 झाल्यात, अजूनही 28 ची गरज आहे. विकेटची बरोबरी झाली पण टॉस आयरे संघाच्या बाजूने, म्हणजे 28 कंपल्सरीच करावा लागतील. पहिल्याच बॉलवर विकेट. सेकंड स्पेल मध्ये सुनील, पुढचा बॉल वेग प्रचंड आहे, बॉडी लेंथ, अपील अपील आणि अपील मध्ये उत्साह. सनीलच्या कुंभे पंचाने स्पष्ट नकार दिलाय, लेग बायचा इशारा केला. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय संदीप भाणे सरांना मॅन फ्रॉम अडवले, त्यासोबत दुसरं जी सोरखादे सरांना मॅन फ्रॉम अडवली. दावडी, सॉरी माफ करा, याच गावचे सुपुत्र. वेगाने बॉल होता गोलंदाज सनील सुद्धा सांगतोय पाण्याची गरज आहे का नाही, विचारलं त्याने फलंदाजाला लगेच. ही खेळाडू वृत्ती आहे, माणुसकी दाखवली जाते मैदानावरती आणि सनीललाही माहिती आहे तो स्वतः गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे वेग आहे. कधी कधी बॉल चुकून एखाद्या बॉडीवरती लागतो, तो दुखापत होते फलंदाजाला, म्हणून त्याने लगेच विचारलं सुद्धा फलंदाजाला. सिंगल मिळाले जरूर, लेग बॉलचे धाव ऍड केली जरी, बॉल थायवरती बायावरती बॉल लागला आणि त्या सिंगलने स्कोर बोर्ड 22 म्हणजे अजूनही 27 धाव्यांची गरज. वेगाने टाकला, ड्राईव्ह केला, गॅप मोठी आहे, बॉल चाललाय इथे, जाईल सीमा रेषेच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करतोय, 2 फिल्डरांच्या मधून सरळ निघून गेलाय. हाय तो चौकार. चौकार येतो, चौकाराने धावला का पुढे जायला धापलकावरती एकूण धावा 26-23 जुनी गरज. सनील सेकंडला अमर, वॉडी शॉट, काय फटकाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि जाईल निघून पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. म्हणून सोनारपाडा संघाला मॅच ती डायरेक्ट विन दिली जाते. इथे डॉट बॉल येतोय, वाईटची मागणी केली, अमर दंडित केलं जाते गोलंदाजाला. डॉट बॉल येतोय, कमबॅक चौकाराने षटकारानंतर सनीलने केलंय, पण मॅचचं मुवमेंट मात्र वळवलंय अमरने स्वतःच्या बाजूने. चौकाराने त्या षटकाराने धाव संख्या आपण बघतो धाव फलकावरती एकूण 30 धावा आहेत, 4 धावा, सॉरी माफ करा. तिथेच धावा धापल ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल चाललाय, फिल्डर येतो वाईडिश लॉंग गाव कॉर्नर वरती आणि तो येईल पोचल, उचलून बॉल फेकेल तोपर्यंत 2-3 अमर धावतोय, पण 9 सेकंडला फलंदाज जास्तच पुढे निघून गेलाय. 2च मिळतील, 2 स्कोर बोर्ड पुढे चाललंय. 32 धावा आणि जुनी गरज आहे 12 बॉल 17 धाव्यांची.
36 धावा आणि तेजस मेहनत खूप घेत आहेत. कमिटी स्वतः आयोजक आहेत. 12 मॅन आयरे संघाचं नाहीत म्हणून तेजस मेहनत घेत आहेत. 12 बॉल 17ची गरज आहे. विकेटचा विचार केला तर दोन्ही संघांचे विकेट समांतर होते, पण नाणेफेकी आयरे संघाच्या बाजूने होती. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय डॉट बॉल येतोय इथे. 11 बॉल 17ची गरज. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर असं डॉट बॉल टाकावं लागतील, दबाव टाकावा लागेल. आकाश बॉलरचं नाव सांगायचं. जितेश बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल षटका दिला. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला डॉट आला, फटका चांगला आहे, पण वायडिशला फिल्डर उभा आहे. प्रयत्न त्याने केले, लक्ष कधी त्याचं नव्हतं. चेंडूवरती जजमेंटच करता आलं नाही. थोडस पुढे आणि त्यानंतर हवेमध्ये झेप घेतली, पण झेल निसटला आणि तो हाताला स्पर्श करून आय थिंक थेट निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. वायडिश लॉंग ऑनला आहे तो षटकार. षटकार येतो. षटकार धाव संघ पुढे जायला दापलकावरती 38. अजूनही 11 धावेची गरज. 10 बॉल 11 आणि आता बॉलांपासून फक्त एकच धाव. जास्त स्विच इट. व्हॉट अ शॉट. फटका चांगला आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला आणि निघून जाईल थेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर मारला चौकार. फलंदाज आपण बघतोय धीरज. मुख्य व्यासपीठावर नुकतीच उपस्थिती सागाव गावचे आमचे बघतोय हरिश्चंद्रजी जाधव साहेबांचं आगमन. दादांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पहलवान आहेत, कुस्तीपट्टू आहेत, नेहमीच त्यांची ती ओळख राहिली आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, कव्हरला बॉल चालाय, सुपर कव्हरच्या दिशेने निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार चौकार आणि मॅचचा मुवमेंट बॉल आणि 3 धावेच्या ओघी गरज आहे. पुन्हा तोच प्रयत्न, मागे निघून चाललाय बॉल आणि फिल्डरच नाहीये. धावतोय शॉर्ट लॉंग लेगचा फिल्डर, तो पोहोचेल तोपर्यंत या 2 धावा. एकच धाव घेतले लेग बायचे आणि 1 धावफलक 2 घेतले, सॉरी माफ करा 2 धावफलक. आता पुढे चालले स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय 44. बॅट चिकट घेतली आणि इथे रनआउट आणि 1 धाव झाली कंप्लीट आणि सामना इथे झालाय. संपन्न सामना जिंकलाय तो मात्र बेतवडे संघाने आणि तो पोहोचलाय द्वितीय फेरीचा. पहिल्या मॅच मध्ये असेल सोनारपाड्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आता बेतवडे. चला आयरे संघ आपल्या संघाने घ्यायचा आणि आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. तुझा